महासंदेश स्वामी समर्थांची अमृतवाणी भाग 1 संकटात आधार। प्रस्तावना संथ आणि गंभीर आवाजात। 1 सेकंद थांबा, फक्त 1 सेकंद। हा व्हिडिओ तुमच्या डोळ्यासमोर येणे हा कोणताही योगायोग नाही। साक्षात अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांनी आज तुमचा हात धरला आहे आणि तुम्हाला इथे थांबवले आहे। तुम्ही विचार करत असाल की आजच का, आताच का? कारण तुमच्या अंतर्मनात सुरू असलेले युद्ध आणि तुमच्या डोळ्यातून वाहणारे ते सुप्त अश्रू आता स्वामींना पाहवत नाहीत। स्वामी भक्तांनो, आज तुम्ही ज्या मनस्थितीत आहात, ज्या अथांग दुःखाचा डोंगर तुम्ही एकटेच पेलत आहात, ते पाहून आज ब्रह्मांडनायक तुमच्या मदतीला धावून आले आहेत। तुम्हाला वाटत असेल की तुम्ही एकटे आहात, पण नाही। ज्या क्षणी तुम्ही हार मानली होती त्याच क्षणी स्वामींनी तुमच्या खांद्यावर हात ठेवला आहे। 1 दुःखाचे मळभ आणि स्वामींची साथ। आज तुम्हाला आतून अगदी तुटल्यासारखं वाटत असेल। डोळ्यातून अश्रू वाहून आता डोळेही कोरडे पडले असतील। सगळीकडून अंधार दाटून आला आहे। मदतीचा एकही किरण दिसत नाहीये। पण विश्वास ठेवा, जेव्हा सर्व दरवाजे बंद होतात तेव्हा स्वामी स्वतःचा दरवाजा उघडतात। स्वामी म्हणतात, बाळा, तू का रडतोस? तू माझा आहेस आणि मी तुझा आहे। या सृष्टीचा नियम आहे की रात्रीच्या गर्भातूनच सूर्य उगवतो। तुझ्या आयुष्यातील हा अंधार म्हणजे तुझ्या येणाऱ्या तेजस्वी भविष्याची नांदी आहे। तुझ्या वेदना मुकाट्याने सहन केल्यास त्या प्रत्येक वेदनेचा हिशोब माझ्याकडे आहे। 2 नात्यांमधील विश्वासघात आणि स्वामींचे प्रेम। तुम्हाला वाटत असेल की ज्यांच्यासाठी तुम्ही आयुष्य वेचलं, ज्यांच्या सुखासाठी स्वतःच्या इच्छा मारल्या, त्यांनीच आज तुम्हाला नाकारलं। ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनीच पाठीत खंजीर खुपसला। स्वामींची वाणी, हे जग स्वार्थी आहे रे बाळा। इथे लोक रक्ताच्या नात्यापेक्षा पैशाला आणि सत्तेला मोठे मानतात। पण तू दुःखी होऊ नकोस। तू दिलेले प्रेम कधीही वाया जात नाही। तू चंदनासारखा झिजलास म्हणून तुझी किंमत माझ्या नजरेत अनमोल आहे। ज्यांनी तुला सोडलं त्यांनी त्यांचं नशीब गमावलं आहे। तू काहीही गमावलेले नाहीस। मी तुझी सावली नाही, मी तुझा श्वास आहे। सावली अंधारात साथ सोडते, पण श्वास शेवटपर्यंत सोबत असतो। महासंदेश भाग 2 कर्माचा सिद्धांत आणि धैर्य। 3 कर्माची गती आणि शुद्धीकरण। बऱ्याचदा आपल्याला प्रश्न पडतो, मी तर कोणाचं वाईट केलं नाही, मग माझ्याच नशिबी हे भोग का? स्वामी उत्तर देतात, बाळा, हा तुझ्या कर्माचा हिशोब पूर्ण होत आहे। जसे सोन्याला शुद्ध करण्यासाठी अग्नीतून जावे लागते, तसे तुला या संकटांतून तावून सुलाखून निघावे लागेल। ही तुझी परीक्षा नाही, तर तुझे शुद्धीकरण आहे। तुझे जुने प्रारब्ध कापले जात आहे, जेणेकरून तुला पुढे नवीन आणि आनंदी जीवन जगता येईल। 4 आर्थिक चणचण आणि कर्जबाजारीपणा। पैशांच्या अडचणीमुळे, कर्जामुळे आज अनेक जण खचले आहेत। मनात आत्महत्येसारखे विचार येत असतील। पण थांबा, स्वामी म्हणतात, अरे वेड्या, हा देह तुला मी दिलेला एक अनमोल प्रसाद आहे। पैशासाठी हे जीवन संपवणे म्हणजे माझा अपमान करण्यासारखे आहे। लक्ष्मी चंचल आहे, ती येईल आणि जाईल। पण तू जर धीर सोडला तर सर्वच संपेल। तू कष्ट करत राहा, प्रामाणिक राहा। तुझ्या घराची, अन्नाची आणि पाण्याची जबाबदारी आता माझी आहे। मी तुला उपाशी झोपू देणार नाही, हा माझा शब्द आहे। महासंदेश भाग 3 तरुणांसाठी आणि महिलांसाठी संदेश। 5 तरुणाईची निराशा। आजचे तरुण करिअर आणि स्पर्धेच्या युगात हरवून गेले आहेत। अपयश आले की त्यांना जग नकोसे वाटते। स्वामींचे सांगणे, मुलांनो, अपयश म्हणजे शेवट नाही। कधी-कधी मी एखादा दरवाजा बंद करतो, कारण मला तुमच्यासाठी त्यापेक्षा मोठा दरवाजा उघडायचा असतो। कष्ट करा, जिद्द सोडू नका। स्वामी समर्थांचे नाव घ्या आणि कामाला लागा। यशाचे शिखर तुमच्या पायाशी असेल। 6 माता भगिनींना आधार
घरातील कटकटी, सासूरवास किंवा मुलांची चिंता यामुळे माता भगिनी त्रस्त असतात. स्वामी म्हणतात, तुम्ही या जगाची शक्ती आहात. तुमच्या सहनशीलतेमुळेच घरे टिकून आहेत. तुमच्या डोळ्यातील एक थेंबही वाया जाणार नाही. तुमच्या मुलाबाळांचे रक्षण मी स्वतः करत आहे. घरात श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करा. नकारात्मकता दूर होईल. महासंदेश भाग 4. अंतिम साधना आणि शरणागती. 7. भक्तीचा खरा मार्ग. भक्ती म्हणजे केवळ जपजाप्य नाही. स्वामी म्हणतात, माझ्या नावाचा जयघोष करण्यापेक्षा एखाद्या भुकेल्याला भाकरी दे. कोणाचे मन दुखवू नकोस. प्राणी मात्रांवर दया कर. तू जिथे जिथे प्रेमाचा वर्षाव करशील तिथे तिथे मी तुला भेटेन. भक्ती ही अंतर्मनातून असावी, दिखाव्यासाठी नाही. 8. शरणागती. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. शेवटी सर्वात मोठे शस्त्र म्हणजे शरणागती. बाळा, जेव्हा तुला काहीच सुचणार नाही तेव्हा फक्त माझे नाव घे आणि मला शरण ये. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ ही एक हाक तुझे आयुष्य बदलू शकते. तुझे ओझे माझ्या खांद्यावर टाक आणि तू निश्चिंत हो. मी तुला कधीही पडू देणार नाही. निष्कर्ष. अतिशय शांत आणि आश्वासक स्वरात. स्वामी भक्तांनो, हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचला कारण स्वामींना तुम्हाला काहीतरी सांगायचे होते. आता सर्व चिंता सोडा. स्वामींचे बोट धरा. हे संकट लवकरच संपणार आहे. तुमच्या आयुष्यात पुन्हा आनंदाची पहाट होणार आहे. तुम्ही एकटे नाही आहात. तुमच्या प्रत्येक श्वासात स्वामी आहेत. तुमच्या प्रत्येक पावलावर स्वामी आहेत. बोला, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.